एवढे कामाची कशी काय सवय होती तुम्हाला? कसं काय काम जमायचं एवढं? अंगात जीव होतो हा आणि काम हे केल्याशिवाय गती नाही. हा आता मक्ता दिल्याला गडी ऐंशी दहा गडी येते तर या हा पण ही पाणी निघायला पाहिजे गडी असतो हा असेच काढत होतो. इथनं त्या टप्प्यावर पळत जाऊन वर चढायचं आणि बाहेर टाकायचं. बर. पाणी काढायचं म्हणजे नेमकं काय असायचं? काय काम असं कसलं काम असायचं ते? डब्यात डबा असायचा हो. हा त्याला डबा नाही तर हा त्याला भाव पडून लाकूड बसवलेलं असायचं हितमध्ये धरायचं. हा ते असं भरायचं हा आणि पळत जाऊन बाहेर डबा पालता करायचा. बर. मग डोंग्या मोठं पाणी वाहत होतं तिकडे. हा होय. ते पाणी काय म्हणजे शेतीसाठी पाणी उपसायचं का तुम्ही? काय कशासाठी? हिर खांदणे करता बर 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 बर. नवीन विहीर नवीन खांदायचं? हिर खांदणाची चालू केलेली होती. हा आणि त्याचा मागचा मळवाडी या गणेशांना दिलेला होता. बर बर. मग ती मळवाडीवरून सकाळपर्यंत आंघोळ्या करून भाकरी बांधून यायची तिथं. हा ती येस तो मी पाणी काढून भराव्यावर टाकायचो. बर. मग ती म्हणायची आम्ही रोज भाकरी हातावर पाटीत खाऊन येतो या हा आणि जेव्हा बघेल तेव्हा त्या शेतावर वाटेला आलं म्हणजे तुम्ही ते तुम्ही नीट वरता आलं का बरोबर तुम्ही भराव्यावर बसलेलंच आम्हाला दिसता या. हा मग काय सांच्याला शेती येत आहे का काय आम्हाला कळेना ते. आणि 3 गडी आहेत म्हणला तुमचंच घरचं आहे तर म्हणला हा मधू धोंडी हा सुरीबान त्यांना पाणी निघत नाही म्हणला. हा आणि आम्ही काम बंद करून जातो या हा आणि तुम्ही रात्रीचं पाणी आम्ही व्यस्तोरपणा धंद्याला काढून बाहेर टाकताय म्हणलं तुमचं काम भलतंच झालं म्हणलं.